आज की रोटी की सदस्य मुक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 11 जून 2025 बुधवार. ज्ञानाची स्वाशिकता आणि देवाची आभार असतो जो ख्रिस्तामध्ये आपल्याला नेहमी ज्यामध्ये नेतो आणि जो आपल्या मार्फत आपल्या ज्ञानाचा श्वास सर्वत्र पसरवतो. दुसरी कोरिन्थियस 2 अध्याय 14 वचन. ख्रिस्तांची ज्ञानाचा श्वास हा अद्भुत आणि मौल्यवान सुगंध आहे. तो दुर्मिळ, समृद्ध आणि गौरवशाली आहे. देव आपल्या मार्फत हा श्वास सर्वत्र पसरवतो. प्रेरित पौल या सत्यावर आनंदित होतो आणि देवाची स्तुती करत म्हणतो, देवाचे आभार असतो जो आपल्या मार्फत आपल्या ज्ञानाची श्वास सर्वत्र प्रकट करतो. जेव्हा प्रभूने दमास्कसच्या वाटेवर सौल नंदराचा पौल भेट दिली तेव्हा त्यांचे अंतःकरणात उठलेला पहिला प्रश्न होता, प्रभू तू कोण आहेस? प्रसिद्धांची कृत्ये 9 अध्याय 5 वचन. ख्रिस्त कोण आहे हे घरोघर जाणणे म्हणजे संपूर्ण आयुष्य लागेल आणि तरीही ते पुरेसे ठरणार नाही. तरीसुद्धा पौल ख्रिस्ताला ओळखण्याची तीव्र इच्छा बाळगतो आणि प्रभू त्याला स्वतः बदल प्रकट करतो. मी येशू आहे ज्याला तू चालतोस. देव हा प्रेमळ, करुणाशील, प्रकाश, मार्ग, दरवाजा, सत्य आणि जीवन आहे. त्याच वेळी तो हेही उघड करतो की जेव्हा त्याची प्रजा त्रास सहन करते तेव्हा तो स्वतः त्रास सहन करतो. किती अद्भुत उघड की! पण पौल यावर थांबत नाही. त्याला ख्रिस्ताला अजून खोलवर ओळखायचे असत म्हणून तो म्हणतो, माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताची ज्ञानाची उत्तमेसाठी मी सर्व गोष्टींची गाणी म्हणतो की मी त्याला जाणावे आणि त्याची पुनरुत्थानाची शक्ती आणि त्याची दुःखांतील सहभाग. फिलिप्पियन्स 3 अध्याय 8 आणि 10 वचन. प्रिय देवाची बालका, तू जितका ख्रिस्ताला जाणण्याची इच्छा बाळगशील तितकेच तू त्याची दृष्टीने एक आनंददायक श्वास बनशील. प्रेरित पत्र लिहितो, त्यांच्या दैवी सामर्थ्याने आपल्याला जीवन आणि भक्तीविषयी सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. त्यांची ज्ञान मार्फत ज्याने आपल्या बोलावले. दुसरी पत्र 1 अध्याय 3 वचन. ख्रिस्ताची ज्ञानामार्फत येणाऱ्या आशीर्वादाची गणना करता येणार नाही. त्याद्वारे आपल्याला जीवनासाठी आणि भक्तीसाठी आवश्यक सर्व काही प्राप्त होते. आपण त्यांची दैवी सामर्थ्यात सहभागी होतो आणि शाश्वत जीवन प्राप्त करतो. पवित्र शास्त्र इशारा देते की जर आपण या ज्ञानात वाढलो नाही तर आपण निष्फळ आणि निष्क्रिय होऊ. कारण जर ह्या गोष्टी तुमच्याजवळ असतील आणि वाढतील तर तुम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची ज्ञानामध्ये निष्फळ आणि निष्क्रिय ठरणार नाही. दुसरी पत्र 1 अध्याय 8 वचन. तसेच ख्रिस्ताला ओळखल्यावर परत मागे वळण्याबाबतही शास्त्र चेतावणी देते. कारण जर त्यांनी आपल्या प्रभू आणि तारणहार येशू ख्रिस्ताची ज्ञानामार्फत जगातील अशुद्धतेने सुटका मिळवली असेल आणि पुन्हा त्या गुरफटले व पराभूत झाले तर त्यांची नंतरची शेवट त्यांची सुरुवातीपेक्षा वाईट आहे. दुसरी पत्र 2 अध्याय 20 वचन. प्रिय देवाची बालका, तू प्रभूला अधिक अंधपणे जाणण्याची प्रयत्न करशील काय? तुझ्या हृदयाची आत इच्छा ही असू दे की प्रभू मी तुला अधिक जाणू इच्छितो आणि तुझे जीवन दैवी ज्ञानाची श्वासाने भरून जाऊ दे. आवर्जून चिंतन करण्यासाठी
वचन. परंतु आपल्या प्रभू व तारणहार येशू ख्रिस्तांची कृपेमध्ये आणि ज्ञानामध्ये वाढत चला. दुसरी पत्र 3 अध्याय 18 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी एस्रा 1 अध्याय 2 अध्याय, संध्याकाळी योगान 19 अध्याय 23 वचन ते 42 वचन. धन्यवाद.